ठरलं तर मग 2 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। प्रतिमा आत्या अभिषेक करण्यासाठी घरी आलेली असते। सर्वजण छान गप्पा मारत असतात। तर कल्पना सर्व काही घडलेला प्रकार प्रियाचा प्रतिमा आत्याला सांगते। तर प्रतिमा आत्याला खूप मोठा धक्का बसतो। प्रतिमा आत्या अश्विनला म्हणते, अश्विन, प्रिया जरी आमची मुलगी असली ना तरी पूर्णपणे तुझा तिच्यावरती अधिकार आहे आणि तूच आता ठरवायचं तिचं काय करायचं आहे। तू कोणताही निर्णय घेशील त्या निर्णयामध्ये मी आणि तन्वीचे बाबा तुला आम्ही सपोर्ट करू, कारण आम्हाला माहीत आहे तन्वी कशी वागते। कारण तू एवढा चांगला मुलगा असताना सुद्धा ती कशी तुझ्यासोबत दुष्टपणे वागते हे आम्ही सुद्धा सहन नाही करू शकत। तुला जर डिवोर्स हवा असेल ना तर त्यासोबत सुद्धा तुझ्या निर्णयासोबत आम्ही असू। तर प्रतिमा आत्या एक प्रकारे अश्विनला डिवोर्स घेण्यासाठीच प्रोत्साहन देत असते, कारण प्रियाच्या पूर्ण पापाचा घडा भरलेला असतो हे तिला माहीत असते। तर अश्विन सुद्धा प्रतिमा आत्याला म्हणतो, हो आत्या, मी सुद्धा खूप मोठा निर्णय घेणारच आहे, पण त्याला थोडे दिवस बाकी आहेत। हे थोडे दिवस गेल्याच्या नंतर मी सगळ्यांना खूप मोठा एक माझा निर्णय सांगणारच आहे आणि ते लवकरच तुम्हाला दिसेल। तर त्याच वेळेला कल्पनाला दूध करपलेला वास येतो। ती पळत किचनमध्ये जाते आणि पकड न उचलता चक्क हातानेच दूध खाली ठेवते। दूध हातानेच खाली ठेवल्यामुळे तिचा हात खूप भाजतो। ती खूप ओरडते, आई गं, माझ्या हाताला खूप भाजलं म्हणून। त्याच वेळेला पळतच सायली तिथे येते आणि कल्पनाच्या हाताला खूप भाजलेलं पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो। सायली कल्पनाला म्हणते, आई, एवढी काय गडबड होती? असं दूध कुणी उतरतं का? कल्पनाला डायनिंग टेबलवरती बसवते। सायली खूप रागवते। सायलीचं कल्पनावरचं प्रेम पाहून प्रतिमा आत्या मात्र भारावून गेलेली असते। ती विचार करते, सायली किती कल्पनावरती जीव लावत आहे। तिच्या हाताला थोडं भाजलं तर तिचा जीव कासा वीस होत आहे, असा तन्वीचा जीव माझ्यासाठी का होत नाही? मला तिच्याबद्दल खरंच का वाटत नाही? मलाच वाटत नाही तर तिला खूप वाटणं खूप दूरची गोष्ट आहे। मला ती मुलगी खरंच का वाटत नाही? या सर्व गोष्टींचा प्रतिमा आत्या विचार करत असते आणि ती पूर्ण विचारामध्ये गुंगलेली असते। सायली कल्पनाचा हात पाण्यामध्ये घालते, त्यावरती मलम लावते आणि धमकावून सांगते, आता बिलकुल कामाला हात लावू नका, मी आल्याच्या नंतर करेल। तर सायली आणि प्रतिमा आत्या तिच्या रूममध्ये गप्पा मारण्यासाठी जातात। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।